आज आपण जाफराबादमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केलं आहे. मला समजू शकेल का की आपण रक्तदान शिबिराचे आयोजन कशासाठी केलं आहे म्हणून? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व भारतभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तसेच पूर्ण महाराष्ट्रभर पण रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे कुठल्या संघटनेचे? MSCDA आमचे मेडिकल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पूर्ण भारताचे एकच अध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे आणि महाराष्ट्राचे पण अध्यक्ष त्याचे जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ठिकाणी व जाफराबाद तालुक्यामध्ये मावरा व जाफराबाद या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. बरं आतापर्यंत जाफराबादमध्ये असे किती रक्तदात्याने रक्तदान केलंय? आतापर्यंत 90 पर्यंत रक्तदान केलं आहे. बरं आता संध्याकाळपर्यंत असे किती रक्तदाते येतील असं वाटतं? पर्यंत रक्तदाते होतील आणि मावऱ्यामध्ये आतापर्यंत जवळपास 43 जणांना रक्तदान केलं आहे. बरं, राष्ट्रीय पातळीवर आपण असं काही टार्गेट ठेवून रक्तदानाचं आयोजन केलं की या दिवशी इतके रक्तदाते रक्तदान करतील म्हणून? हो, जवळपास आम्ही पूर्ण भारतभर 75,000 रक्तदाते रक्तदान करतील असं आमचं एक टार्गेट आहे. अध्यक्ष साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75,000चं पूर्ण वर्ल्ड गिनीज बुक रेकॉर्ड करायचं आहे आम्हाला. 75,000 रक्तदान करतील. बरं, रक्तदानाचा काय फायदा होतो असं सर्वसाधारण लोकांना असा प्रश्न पडतो की रक्तदान करायचं तर कशासाठी करायचं? आता तुम्ही केमिस्ट लाईनमध्ये असल्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित सांगू शकाल की खरंच रक्तदात्याने रक्तदान करावं तर का करावं आणि त्याचा फायदा कोणाला होतो आणि कसा होतो? हो, आम्ही सुद्धा बऱ्याच लोकांना जेव्हा भेटलो आणि म्हणजे केमिस्ट सोडून अवांतर लोकांना ज्यांना भेटलो तर त्यांना भीती वाटते सर्वात अगोदर की बाबा रक्तदान करायचं म्हणजे आपलं रक्त कमी पडेल, शरीरात आपल्याला काही अडचणी येतील का, एकदम कमजोरी महसूस होईल का? तसं काहीच नसतं. सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही रक्त दिलं तर त्यानंतर ते 24 तासात ते रक्त परत भरून येतं. फक्त एखादं तुम्ही 24 तासभर तुम्ही जड काम करू शकत नाही. आणि त्याचे फायदे जर म्हणाल तर फायदे असे होतात की बऱ्याच लोकांना आजकाल कळत न कळत बीपीचा त्रास असतो. ज्यांना माहिती नाही येत ते चेक नाही करत पण त्यांना असतोच. आणि कोणाची कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली असती आणि कोणाला स्किन प्रॉब्लेम असतात. तर अशा व्यक्तीनं रक्तदान करायलाच पाहिजे जेणेकरून तुमच्या रक्तातील ज्या अवांतर ज्या गोष्टी आहेत जसं काही कोलेस्ट्रॉल झालं किंवा युरिक ऍसिड झालं हे कमी होतं शरीरातून आणि त्यामुळे आपल्याला बराचसा काही फायदा होतो. मग आम्ही जे ऐकतोय बाहेर की रक्तदान म्हणजे जीवदान, तर मग ते कसं समजायचं? रक्तदान म्हणजे जीवदान म्हणजे सांगायचं एक रक्तदाता जेव्हा रक्तदान करतो तर त्यातनं 3 व्यक्तींना तो जीव वाचू शकतो. कारण सांगायचं म्हणजे त्यातून काय होतं की त्या रक्तच्या पिशवीमधून 3 प्रकारचं रक्त तयार होतात. थोडक्यात म्हणजे आपण एकदम सर्व साध्या भाषेत सांगू की 3 वेगवेगळ्या प्रकारचे रक्त होतात. म्हणजे त्यातून सरळ हिमोग्लोबिन वेगळं निघतं आणि प्लेटलेट्स जे असतात ज्या बऱ्याच वेळेस डेंग्यू वगैरे मलेरियाचे पेशंट असतात की ते मृत्यूशी झुंज देतात त्यांच्यासाठी त्या प्लेटलेट्स गरजेचे असतात आणि त्यातून ते मिळतात. बरं, रक्तदान करण्यासाठी असं कुठलं वयाचं किंवा कुठल्या आणखी काही नियम अटी असतात का की ज्या की अशा व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत? हो, 18 वर्षाखालील व्यक्ती रक्तदान करू शकत नाही आणि वयस्कर 50 ते 50 वर्षापर्यंत रक्तदान करायला. रक्तदाता जनरली त्यांना कुठल्या प्रकारची औषधी किंवा कुठल्या प्रकारची मेडिसिन घेतलेली नसावी की काही मेडिसिन घेऊन पण तो रक्तदान करू शकतो असं काही एक लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड किंवा भीती आहे की बाबा आम्ही अमुक गोळी घेतलेली त्यामुळे आम्ही रक्तदान करू शकतो. बऱ्याच लोक असे उत्सुक आहेत रक्तदान करू शकतात करायची इच्छा राहते पण ते बऱ्याचदा रक्तदान करू शकत नाही कारण ते म्हणतात की आम्ही छोटी मोठी थंडी तापासाठी किंवा आणखी कुठल्या तरी आजाराला पीडित असून रात्री गोळी घेतली त्यामुळे आम्ही रक्तदान करू शकत नाही. तर खरंच असं काही नियम अटी त्यामध्ये असतात का, त्या पाळावं लागतात का? हो, पाळावं लागतात. बऱ्याच पेशंटला इकोस्प्रिन एक ॲस्प्रिन म्हणून ड्रग आहे आणि सॉर्बिट्रेट म्हणून आहे. अशा ज्या गोळ्या घेणारे लोक आहेत त्यांनी शक्यतोवर ते रक्तदान टाळायलाच पाहिजे. आणि बरेच जण कोणाचे डोकेदुखी वगैरे असते त्यात पण असं आढळतं की डिस्प्रिन वगैरे घेतात लोक. ज्यांनी डिस्प्रिन घेतलेली आहे गोळी तासभर किंवा रात्रीच्या वेळेला त्यांनी सकाळी रक्तदान करू नये. अवांतर सर्वांनी रक्तदान केलं तर चालेल. म्हणजे आता खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या अध्यक्ष साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही रक्तदान म्हणून ही मोहीम न राबवता तुम्ही याला चळवळ म्हणून राबवण्याचा तुमचा संकल्प आहे असं दिसतंय. असंच म्हणता येईल का? हो. चला, ओके, थँक्यू.